तर राऊतांच्या आणि अरविंद सावंतांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केलाय. पाहूयात. हे बघा, या फुकाच्या गप्पा आहेत. मारू झोडू तोडू हे कोणी करतं? तुमच्यासोबत आहे कोण या सगळ्या गोष्टी करण्याकरता? जो मूळचा केडर शिवसैनिक आहे ना, तो यांच्यासोबत नाही आहे. काय झालं आहे, संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि मी म्हणूनच सकाळी मी ठाण्यामध्ये जे काही मेंटल हॉस्पिटल आहे त्यांच्या सुपरिटेंडंटला फोन केला की वेळ पडली तर एखादा चांगला वॉर्ड बनवून ठेव, एखादा बेड तू आरक्षित करण्याकरता मी त्यांना विनंती केलेली आहे की संजय राऊतांना कदाचित आणखी मोठा झटका आला तर तिथे आणून त्यांना ॲडमिट करता येईल. कसल्या गप्पा मारतायत? बालिश भाऊ बायका तर बडबडला. मी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात. त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोकसुद्धा वैतागलेत. खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत. आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील.